या ठिकाणी मात्र यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटचा सिग्नल इथे पाहायला मिळतोय. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 1. षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. निशांत. हो हो, यावेळेला मात्र आपण पाहिलं तर हा बोनस स्वरूपात धावा बहाल केल्या गेल्यात. 9+4 म्हणजे 5 धावा. अगदी कमरेच्या बराच वरती टाकलेला हा चेंडू होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हातातनं चेंडू निसटला. विकेट किपर यांनी देखील प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश काही आलं नाही आणि अगदी अगदी वेगामध्ये हा चेंडू बाउंड्री बाहेर जाताना पाहायला मिळालाय. फ्री हिटचा सिग्नल पंचांकडे येतोय. आता संधी आहे फलंदाजासाठी. फ्री हिटचा बॉल अगदी योग्य प्रकारे इथे मात्र हाताळला गेलाय. जाडू आणि भूपेन ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये भूपेन जर आपण पाहिलं तर अगदी जितेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक किशोर भगत यांच्याकरता जर त्यांनी झेल टिपला तर लावलं गेलंय. इथे मात्र खाली राहिलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. रमाकांत यावेळेला मात्र फेकी करतात. डायरेक्ट हिट मात्र झाला नाही. 22चं सिग्नल यावेळेला मात्र पंचांकडनं येतोय. एक्स्ट्रा रन जी आहे ती पाहायला मिळते आणि या एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 7. 3 षटकांचं क्रिकेट शांत पद्धतीने सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. निशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर स्क्वेअर लेग डीप, मिड विकेट देखील डीप, लॉंग ऑन देखील डीप पाहायला मिळतोय. इथे मात्र खोलवट टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी आउटफील्डची साथ मिळते. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. आलाय चौकार. अगदी समोरून क्षेत्ररक्षकाचा चेंडू उडला आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 11 झाली आहे. षटकातील चौथा चेंडू. रिव्हर्स स्वीपचा फटका. फिल्डर या ठिकाणी मात्र तैनात केलाय. फेकी तर केली आहे, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. परंतु बॅकअप अगदी योग्य प्रकारचं पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहतायत या सिंगलने आता झालेली आहे धाव फलकावरती 12. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण चांगलं झालं. त्यानंतर त्याच तत्परतेने फेकी केली, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. रमाकांत मात्र अप्रिशिएट करतायत आपल्या क्षेत्ररक्षकाला. यावेळेला मात्र पुन्हा एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता 13 झाली आहे. या षटकामध्ये एक्स्ट्राज जे आहेत ते मात्र भरपूर आलेत. त्यावरती मात्र लगाम तुम्हाला घालावा लागेल. षटकातील 5वा चेंडू. तिथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक कोणी तिथे नाहीये. एक धाव तर कंप्लीट होती आहे. दुसऱ्याकरता देखील वळताय. दुसरी देखील पूर्ण झाली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी बॅटने जर आपण पाहिलं तर कमी धावा आल्यात, परंतु एक्स्ट्रा जर आपण पाहिलं तर भरपूर दिल्यात. लॉंग ऑनच्या दिशेला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून हा चेंडू जातोय. मिसफील्ड तिथे झाले. एक घेतली, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या करता देखील त्या तत्परतेने फलंदाज वळले आणि या 2ने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 17.
आहे पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आई कोस्माई खार्डी बी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 17. जड्डू आणि भूपेन ही जोडी आपण पाहतोय सलामीची चांगलं काम करताना, परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना भरपूर धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिल्या आणि त्याच्याचमुळे धावा या वाढताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा मेहुल घेऊन तयार झालाय. अगदी चांगला बॉल किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय. अवघी 4 मिनिटं आणि 52 सेकंद आहेत तुम्हाला हे षटक पूर्ण करण्याकरिता, कारण की 2 षटकं पूर्ण करण्याकरिता तुम्हाला 10 मिनिटं मिळणार आहेत. हो, इथे मात्र फटका तर अगदी चांगला होता. स्क्वेअर लेगला तो झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, ज्या वेगामध्ये त्या फटक्याला खेळलं होतं. झेल टिपण्याचा प्रयत्न अगदी त्यानं केला. 2 धावा मात्र तिथे पाहायला मिळाल्या. त्या 2च्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19. षटकातील तिसरा चेंडू मेहुल घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर खूप बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळालाय. व्हाईटचं सिग्नल आणि या व्हाईटच्या माध्यमातून आता आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 20. उद्याचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. अगदी चांगले संघ उद्याच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तब्बल 6 दिवस सत्यसाई चषक ही स्पर्धा डे अँड नाईट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर हे चषक देखील, सुंदरसे चषक आणि या चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. 21 धावा या धावफलकावरती झाल्यात. 1.3 षटकांचा खेळ झालाय. 14ची सरासरी सध्या आई कोस्माई खार्डी बी या संघाची पाहायला मिळते. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज मेहुल तयार. आखूड टप्प्याचा बॉल होता. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू गेला स्क्वेअर लेगला. एक धाव तर घेतल्या, दुसऱ्या करता वळतायत का नाही. एकच धाव. मागील मॅचमध्ये भूपेन ज्या प्रकारे तळपला होता, परंतु त्याला स्ट्राईक यावेळेला मात्र कमी मिळाले आणि त्याच्याचमुळे मात्र तो शांत मुद्रेमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. 22-0 अशी धावसंख्या आई कोस्माई खार्डी बी या संघाची पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी स्लॉटमध्ये आलाय. फटका तर अगदी चांगला आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार, 4 धावा. बाद इथे मात्र आपण पाहताय चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहेत. कुठलीही चुकी त्यांनी केली नाहीये. बिग ब्लो, मोठा धक्का, भूपेन गॉन. त्या वेळेमध्ये आपण पाहिलं तर ही 2 षटकं ही पूर्ण झालीत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला जरीमरी डोलिव बी आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे आदर्श फणसपाडा बी. या ओव्हर नंतर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना मी विनंती करेन की आपण टॉस करण्याकरता यायचंय. चला न्यू बॅटर, जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज वैभव, चला वॉर्मअप करत जा. धावत जायचंय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सूरज. 2 षटकं आपण पाहिलीत. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या 26 झालेली आहे धाव फलकावर.
वैभव जर आपण पाहिला तर हा देखील एक पिंच हिटर फलंदाज म्हणून पाहिला जातो, ओळखला जातो. आता या शेवटच्या षटकामध्ये या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील? षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सूरज तयार. अगदी या इनिंगमध्ये एक्स्ट्राज आतापर्यंत आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल. या इनिंगमध्ये एक्स्ट्राजचा आपण विचार केला. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 9 धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्राज आल्यात. 27 मधल्या 9 एक्स्ट्रा म्हणजे बॅट करू शकले नाही ते एक्स्ट्राजनी मात्र केलंय असं म्हणावं लागेल. पाहूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार सूरज. इथे मात्र फटका खेळला, मिस टायमिंग आहे, परंतु कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. एक धाव तर परिपूर्ण होते, दुसऱ्या करता देखील वळल्या, दुसरी देखील पूर्ण. इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक तिथे जमा झाले होते चेंडूला अडवण्याकरिता. परंतु इथे आपण पाहू शकलात तर पुन्हा सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. आणि या 3 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 30. शेवटचे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र थोडासा खाली राहिला चेंडू, कीपरच्या हातामध्ये काही योग्य प्रकारे आला नाही. एक रन तिथे कंप्लीट होते आहे 22च्या माध्यमातून. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31. चला दोन्ही संघाचे कर्णधार आता आपण टॉस बॉक्सच्या इथे येऊन थांबायचंय. इथे मात्र सुपर ब्रिलियंट शॉट. षटकार 6. अतिशय सुंदर खणखणीत फटका इथे पाहायला मिळाला. षटकारांना धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 37 झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धीम्या गतीचा वापर गोलंदाजाने केला. स्लोवर 1. 22चा इशारा पंचांकडनं आला आणि या 22च्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 38. शेवटचा बॉल आता या सत्रातला बाकी आहे. स्लोअर शेवटचा बॉल, अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या करता वळतायत. इथे मात्र थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षणामध्ये झाली. 2 पूर्ण केल्यात, तिसऱ्या करता वळालेत, परंतु इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट. म्हणजे 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 40-41चं लक्ष हे ठेवलं गेलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते देखील पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. आणि जशी डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल होईल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. चला या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जरीमरी डोलिव बी आणि आदर्श फणसपाड बी. चंद्रकांतजी भोईर यांना मी विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आपण यायचंय.
आदर्श फणसपाडा बी संघाचे कर्णधार कॉल कळवतील. आई कोसमाई हा कॉल केलाय आणि आई कोसमाई नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत विश नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर कॅमेरामॅनने एक सुंदर दृश्य दाखवलं आहे, जो आकाशात चमकणारा चंद्र आणि खाली रंगलेला क्रिकेटचा थरार. त्यामध्ये कॅमेरामॅनचं सुंदर वर्क पाहायला मिळतं. मुनीत कुडू आणि राज निजाई त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. वर आकाशात चंद्राची साक्ष आणि खाली मैदानात क्रिकेटचा जल्लोष. हा बघा मित्रांनो, आकाशातला चंद्रही जणू या सामन्याचा आनंद घेत आहे. अशा प्रकारचं मात्र हा सुंदर चंद्र आपल्याला पाहायला मिळतो. चंद्राच्या प्रकाशात आणि लाईटच्या उजेडात रंगलेला हा नाईट क्रिकेटचा सुंदर सोहळा आपण सध्या अनुभवत आहोत. आकाशात चंद्र चमकत आहे आणि मैदानावर खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. खरोखर कॅमेरामॅनचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि मनीष निजाई काय सुंदर ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. एक्सलंट वर्क बाय मुनीत कुडू. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राज निजाई यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. 18 बॉलमध्ये 41 पहा 2 फ्रेममध्ये. क्या बात आहे मनीष निजाई. अतिशय सुंदर दृश्य जे आहेत ना, ते क्वचित आणि कदाचित लाईव्ह टेलिकास्ट वर पाहायला मिळतात आणि ते थेट प्रक्षेपण 2 फ्रेममध्ये सध्या आपण पाहतायत. एका साईडला क्रिकेटचं मैदान आणि एका साईडला आपण पाहिलं तर सुंदर हा चंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक कॅमेरामॅनने हे टिपलेले क्षण आपण अजमावतायत. आणि जे श्रोते पाहत असतील, वाह कॅमेरामॅन काय वर्क केलंय, गुड जॉब. जाऊया मैदानाच्या दिशेने. 18 बॉल आणि 41 रन हे सामन्याचं समीकरण. सत्यसाई चषक 2026 खारडीचं हे सुप्रसिद्ध कोसमाई क्रीडांगण. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खोलवर चेंडू होता. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला. हवा तसा शॉटला एक्झिक्यूट करता आलं नाही आणि शॉट स्क्वेअर लेगला बॉल वळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. साईनाथ कोशिंबे बी या टीमची 1 या धावसंख्येवर 41 धावांचं एक चांगली टोटल आहे. फायटिंग करण्यासाठी पाठबळ दिलं गेलंय. ते तिन्ही गोलंदाजांना चांगली बॅटिंग झाली होती. जेव्हा प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर जड्डू, भूपेन आणि वैभव या 3 फलंदाजांनी जड्डू आणि भूपेनने जी बॅटिंग केली ती अफलातून कामगिरी करणारी बॅटिंग पाहायला मिळाली. वाखाणण्याजोगे गोलंदाज वैभवला आपण पाहतायत. यावेळेला बॅटची एज प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. यष्टांचा वेध घेतला. गेल्या मॅचचा हिरो, या मॅचमध्ये झिरो. अश्विन बॅक टू द डगआउट. वैभवच्या हाती पहिली सफलता गॉन. मात्र यावेळेला झोप उडवली जाते आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. अतिशय चांगली गाणी मात्र सादर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या मध्यरात्रीमध्ये सुद्धा मात्र पाय थिरकायला लागतात अशा प्रकारची गाणी वाजवली जात आहेत. तर थँक्यू कौशिक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर 1 2 बॉलचा आतापर्यंत सध्या तरी आपण पाहतायत खेळ. वैभवने अखेरकार विकेट मिळवली.
बॅटची एज होती. थोडासा बॉल टॉस झाला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची रुबी कट होती आणि त्यानंतर बॉल स्टंप्सला जाऊन धडकला आणि बेल्स यावेळेला उडाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर 1 2 बॉलच्या समाप्तीनंतर. हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर बॉल पंच आशुतोष व्यवहारे सर वळतात. यास व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अश्विन एक चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव वाढलाय. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल चांगली ट्राय केली होती फिल्डरने, परंतु त्याला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. रमाकांतच्या बॅटमधून येईल एक खणखणीत चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. साठी दत्तगुरू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेशजी पाटील यांच्याकडून रमाकांत यांच्यासाठी ₹5,000 कॅश प्राइज लागले आणि जर 2 षटकार आले तर जितेश पाटील यांच्याकडून ₹500 यावेळेला चांगली ट्राय केली होती. ग्रेट एफर्ट पाहायला मिळत आहेत. वैभव स्वतः गोलंदाजी करतोय, त्यानंतर तेवढ्याच वेगाने मात्र धावत जाणं, कॉन्सन्ट्रेशन, अगदी एकटक त्या बॉलकडे पाहणं आणि त्यानंतरचं जे वर्क पाहायला मिळतं, एफर्ट पाहायला मिळत आहेत, ते लाजवाब पाहायला मिळत आहेत. वैभव सुपर फिल्डिंग. जरी झेल सुटला परंतु त्याने प्रयत्न करणं सोडून दिलं नाही. ही खूप महत्वाची बाब पाहायला मिळते. 8 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर. रमाकांत आणि अशोक अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अशोक भोईर सध्या 1 वर खेळतोय. फुलटॉस बॉल होता. चांगला फटका तर आहे, परंतु इथे फिल्डरला निवडलंय. फिल्डरने चुकी केले. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. या झेल मात्र सुटतात ना त्यावेळेला पश्चातापाची वेळ नक्कीच येते. परंतु आता येणारी वेळ दर्शवेल, की हा झेल किती मोस्ट इम्पॉर्टंट होता. ही येणारी वेळ दर्शवेल. लो फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला ऑन द राईज खेळलं गेलं होतं. परंतु हातांची ओंजळ परफेक्ट नव्हती आणि त्यानंतर मात्र नितेशने हा झेल सोडला. कॅच ड्रॉप्ट होत असताना 10ला 1. मात्र इथे गोलंदाज सांगताय झेल सुटला आहे, परंतु इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने नशीब घेऊन आलेत आज रमाकांत. आता रमाकांतला एक मोठी नामी संधी आहे. संजू सॅमसनचा 15 धावांवर झेल सुटल्यानंतर 89 धावा त्या फलकावर पाहायला मिळाल्या होत्या. मात्र कोण विसरेल? अप्रतिम चांगला खेळ मात्र इंग्लंड टीम बरोबर पाहायला मिळाला. त्यानंतर 11ला 1 आत्तापर्यंत सद्यस्थिती आपण पाहताय. साईनाथ कोशिंबे बी टीम. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यो गया, यो आया. आपण पाहिलं तर हे ट्रेंडिंगला गाणं आपल्याला पाहायला मिळतं. हळू नाच. मात्र हे आपण पाहतायत ही टॅगलाईन. पारंपरिक गीतं खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी जे गायलेले जे गाणं आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगे. जे कलाकार आहेत, सिंगर आहेत आणि त्यांची गाणी सध्या आपण पाहिलं तर हळदी समारंभात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाजताना पाहायला मिळतात. 12 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता. साईनाथ कोशिंबे बी टीम. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 मिनिटे आणि 37 सेकंद आहेत या षटकासाठी तुमच्याकडे वेळ. गोलंदाज साईल आपण पाहतायत. 05 नंबरची जर्सी परिधान करणारा एक शुभ नाव. साईचा पहिलाच बॉल. वाह! सुपर्ब डिलिव्हरी. खूप चांगला बॉल पाहायला मिळतो साईचा.
जेव्हा शुभ गुरुवार येतो ना, त्यावेळेला नक्कीच ओम साईराम हे शब्द आपल्या मुखातून ऑटोमॅटिकली निघतात आणि म्हणतात ना, मेरे साई खाली दामन भर देता है, मेरे साई हर मुराद पूरी कर देता है. जब देने पर आता है, तो मेरे साई लिखी हुई तकदीर भी बदल देता है. ओम साईराम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साई. ह्या वेळेला बाउन्स झाला, वेग होता. लेग कटर बॉल पाहायला मिळतो आणि खूपच बाहेर जाणारा हा बॉल. पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर. बॉल खूप उंचीवर होता, डोक्याच्या वरून गेला होता आणि त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर त्या ठिकाणी इशारा केलाय. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 12. ऑन साईडला आखाडीकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर पुढे सरसावता येईल शॉर्ट फाईन लेगला. 1 रन मिळेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने रमाकांत आपल्या टीमला घेऊन जातोय 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 28 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण. अशोक भोईर मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सिच्युएशननुसार, क्लायमॅटिक कंडिशननुसार तुम्हाला खेळावं लागतं. कारण मोठे फटके मारून मोठे खेळाडू बनत नाहीत. परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मात्र चांगला खेळ करता सुद्धा येत नाही. हे आपण सातत्याने पाहिलंय. या बॉलला लेफ्ट केलं. मात्र इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली पंच सांगतायत की यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. विजयासाठी 27 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. नरमताने खेळला होता. वैभवने खूप चांगले प्रयत्न केले. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी 2 रन्स एबीच्या बॅटमधून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा सामना 50-50% आहे. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता आहे. साईनाथ कोशिंबे बी टीमला. कोसमाई खाडी बी टीमने पुन्हा एकदा कमबॅक चांगला केलाय साईने. साईचा हा बॉल ह्या वेळेला स्वतःची विकेट वाचवण्यासाठी तळमळ आपल्याला पाहायला मिळते. मात्र स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. शरीराचा वेध घेणारा हा बॉल डॉट बॉल. 8 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता. काय साईने गोलंदाजी केले. मिस टायमिंग स्ट्रोक आहे ऑन साईडला. मिडॉनचा फिल्डर फार वेगाने येतोय. फील्ड करेल. लॉंग ऑनचा फिल्डर बॅकअपसाठी येईल. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. अशोक भोईरच्या बॅटमधून या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 18 या धावसंख्येवर 23 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 23 रन. हे सामन्याचं समीकरण 1 शॉट. अशोक भोईर यांची मात्र ही रन शॉट पाहायला मिळते आणि त्यामुळे पंचांची काय करडी नजर पाहायला मिळते. या वेळेस सुद्धा गड्यात जवळ आपण पाहिलं तर 2 वाजून 31 मिनिटे झालेत. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा खरा न्यायाधीश म्हणून जो ओळखला जातो तो अंपायर असतो. अंपायर तिन्ही आमच्या पंचांना मानाचा सलाम असेल. चांगला बॉल, कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना. अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु साईचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली, 2 वाईट फेकले जरूर, परंतु चांगली गोलंदाजी. 17 रन आता बरोबर आपण पाहिलं तर टाइमर परफेक्ट या वेळेला पाहायला मिळाला. 2 षट 2 षटकं 10 मिनिटे घेतली आणि इथून जर आपण पाहिलं तर मनीष नेजाई लक्ष वेधित करतायत, की 10 मिनिटे परफेक्ट ॲक्युरेट घेतले. आता वैभव रन्स हवेत ते 24. 6 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कौशिकला देऊया संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. त्याची मार्कवर येताना 6 बॉल आणि 24 रन.
4 षटकार, 6 चौकार एकंदरीत ठोकावे लागतील. एक नंतर मेल रमाकांत दुसऱ्या धावेसाठी पलटले. ते बी डेंजर एंडकडे होते, परंतु रमाकांत स्वतःकडे स्ट्राईक घेईल. कारण अडखळत खेळत असताना एबीला आपण पाहताय स्ट्रगल सध्या तरी करतायत. 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया सध्या गेल्या वीकमध्ये 8 तारखेला आपण पाहिलं. काही जबरदस्त बॅटिंग करताना 6 बॉलमध्ये 6 चौकार चांदीपच्या अगेन्स्ट विश्वनाथ जाधवने ते ठोकले. 6 चौकार आणि पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित केला. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. पिकअप शॉट बिटवीन द गॅपमध्ये बॉल निघून चाललाय आणि सरळ 4 धावांसाठी ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट 4 रन. या चौकाराने निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 23 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. पिकअप शॉट होता, थोडासा खाली बॉल राहिला होता. गुडघ्यावर बॅलन्स यावेळेला जरूर पाहायला मिळाला आणि बरोबर गॅपमध्ये बॉल निघून गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. रमाकांतने जर मॅच विन करून दिली जितेश पाटील यांच्याकडून ₹500. 8 बॉलमध्ये 16 रन. चांगली बॅटिंग करतोय रमाकांत सध्या तरी आपण पाहिलं तर. यावेळेला ऑन साईडला षडंपूल केलंय. फिल्डर येत आहेत डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढाच चांगला थ्रो सुद्धा आहे. विकेट मिळण्याचे चान्सेस. संधी चांगली होती आणि इथे बॉल सोडून सुद्धा चांगल्या पद्धतीने दिला होता सागर पाटीलने की डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित रमाकांतला डगआउटमध्ये गेला असता. परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 2 षटकार, 1 चौकार, एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण करू शकेल. परंतु एक डॉट बॉल प्रतिस्पर्धी संघ या सामन्यामध्ये इन होताना पाहायला मिळेल आणि सागर पाटीलने सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी केलेला नाहीये. इथून जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. खूप वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडू असल्यामुळे आपण पाहिला एमकेचा हा बॉल आपण पाहिला मोहितचा. खूप बाउन्स मिळाला होता. अगोदर त्याने ओळखलं होतं की डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यामुळे शॉट ऑफ लेंथ बाउन्स यावेळेला खूप चांगला टाकावा आणि तेच केलं. आणि प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की एखादा बाउन्स असा असावा की मात्र तिखट बाउन्सर असावा आणि तो तिखट बाउन्सर पाहायला मिळाला होता. विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले होते, परंतु बॉल स्किट झाला सागर पाटीलच्या हातातून. 25ला 1. चांगला बॉल. आता हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना संघ कोसमाई खार्डी बी संघ पाहायला मिळतोय. प्रत्येकाने एफर्ट घेतलेत. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, फलंदाजाने चांगली फलंदाजी केली, फिल्डरने चांगली फिल्डिंग केली, विकेट किपरने सुद्धा सध्या चांगला रोल अदा केला गेलाय. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात. 4 जे मूलभूत अंग आहेत क्रिकेटची, जर ती व्यवस्थित 100 आणि 100% झाले तर यश संपादन होईलच. आणि तेच केलं आतापर्यंत कोसमाई खाडी टीमने. तर वेगाने आला फिल्डर, परंतु त्याला बीट केलं भूपेनला आणि सरळ बॉल निघून जातोय 4 रनसाठी. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय कोसमाई खार्डी बी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक साईनाथ कोशिंबे बी टीम. आपण चांगलं खेळलात. दुसऱ्या राऊंडपर्यंत मजल मारली, त्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन असेल. आणि नेक्स्ट मॅचसाठी कोसमाई खाडी बी टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. चला लगेच साईनाथ कोशिंबे बी टीमचा कॅप्टन आपण या लगेच सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार जर आपण पाहिला तर या वेळेला आहे जड्डूला. आपण पाहताय 10 बॉलमध्ये 18 रन त्याच्या बॅटमधून आले आणि त्यामुळेच धावांचा वेग वाढला आणि इथून जड्डू ठरतायत 10 बॉल 18 180